नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज गेले होते भाजी आणायला, तर मला हा सहज गावठी मुळा दिसला आणि म्हणून म्हटलं अरे वा, गावठी मुळा. कारण एरवी आपण मुळे आणतो ते असे लांब लांब असतात, त्याची पानं खूप मोठी मोठी असतात. तर हा गावठी मुळा चवीला पण खूप चांगला असतो आणि शेतात म्हणजे झालेला हा मुळा, त्यामुळे मी हा पटकन मग घेतला आणि म्हटलं आज आता मुळ्याची भगरा भाजीच का नाही दाखवू व्हिडिओमध्ये, म्हणून मी आज तुम्हाला मुळ्याची भगरा भाजी दाखवते. हा बघा, हा गावठी मुळा असा असतो. याची पानं पण छोटी छोटी असतात आणि मुळे पण हे बघा लहान लहान असतात एकदम, आणि चवीला एकदम उत्कृष्ट असतो. आणि म्हणून मी ह्या जुड्या आणल्या आणि आपण आता भगरा करूया. हा मुळा आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे, पाला पण धुवून घेणार आहे आणि मुळे पण स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण ही पालेभाजी आहे की नाही, आणि मुळा हा जमिनीत असतो, त्याच्यामुळे त्याला माती बिती भरपूर असते. त्यामुळे स्वच्छ ती आधी आपल्याला धुवून घ्यावी लागेल आणि मग ती आपल्याला चिरून घ्यायची. तर मग हे मी आता धुवून स्वच्छ नंतर चिरून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया. हा बघा, हा मी मुळेचा पाला चिरून घेतलाय आणि हा बघा असा बारीक चिरून घेतलाय चांगला. हा बघा, आणि ते मुळे जे होते ना ते पण मी हे चिरून घेतलेत, हे पण मी बारीकच चिरलेत. आता आपण ते फोडणी करायचे, तर मी कढईत आपण टाकली, फोडणी करूया. आणि फोडणीसाठी मी आता कढईमध्ये तेल घालते. अंदाजे 3 पळ्या मी तेल घातले. तेल तापलेलं आहे, आता मोहरी घालूया. नंतर घालूया जिरं, हिंग घालूया आणि त्यानंतर हळद. फोडणीमध्ये आता सगळ्यात आधी आपण हे चिरलेले मुळे घालूया. ते आता आपण छान परतून घेऊया. खूप काही हा मुळा आपल्याला परतायचा नाही आहे, थोडासा असा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये मुळ्याची पानं घालूया. पण हा आता पाला चिरलेला घालूया. ही मुळ्याची पानं जरी तुम्हाला भरपूर दिसत असली आत्ता, तरी ती शिजत जशी येईल तशी ती आकरसतात. आता हेही आपण आता ढवळून घेऊया. हे बघा, मुळा आणि हे पाला मी मिक्स करून घेतलाय. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. आपण आज जी ही भाजी करतोय ती मुळ्याची आपण पीठ पेरून भाजी करतोय. आम्ही याला भगरा म्हणतो, पण जरी मुळ्याची पीठ पेरून भाजी जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि ही भाजी इतकी उत्कृष्ट होते आणि भाकरी बरोबर इतकी सुंदर लागते की एकदा तुम्ही नक्की करून बघा. झाकण ठेवून आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून एकदा परत ते ढवळून घेऊया. असंच 3 ते 4 वेळा झाकण ठेवून आपल्याला ती मुळ्याची पानं आणि मुळा असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, 3-4 वेळा झाकण ठेवून मी अशी शिजवून घेतली. आता आपण त्याच्यात तिखट आणि मीठ असं घालूया. मीठ तिखट अशी भाजी शिजल्यावर का घालायचं, तर ती शिजल्यावर मावळते आणि म्हणजे ती कमी दिसते आपल्याला डोळ्याला. आणि मग मीठ आणि तिखट किती घालायचं याचा अंदाज आपल्याला येतो. आता मी एवढं मीठ घालते, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही पण घाला. जसं पालकाच्या भाजीला मीठ कमी घालावं लागतं, तसंच ह्या मुळ्याच्या भाजीला सुद्धा मीठ कमी घालावं लागतं. कारण त्याला आमची थोडी अशी मिठाची चव असते, म्हणून मीठ थोडं बेतानीच घालावं. आता आपण त्यामध्ये घालूया तिखट. तर तिखटसुद्धा हे तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही घाला. तुम्हाला जर झणझणीत खाण्याची सवय असेल तर जास्त तिखट घाला, आणि कमी जर सौम्य खात असाल तर कमी घाला. आणि आता ह्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन पण घालणार आहोत.
तर त्या बेसन पण थोडं ह्याच्यात पडणार आहे की नाही, त्या अंदाजाप्रमाणे तिखट मीठ घालावं. तिखट मीठ आता हे आपलं घालून झालं आहे आणि मी ढवळून पण घेतलं आहे. आता आपण हे बेसन घालूया. तर बेसनसुद्धा असं थोडं थोडं घालून ढवळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की किती बेसन घालायला हवं आहे. मुळ्याला जो ओलावा आहे भाजीला आपल्या, त्याच्यामध्ये ते बेसन आपण जे घालतो नंतर ते शिजतं. त्यासाठी आपल्याला वेगळं पाणी घालावं लागत नाही, कारण ती भाजी ओलसर असते, त्याच्यातच आपलं हे बेसन घातलेलं शिजतं. आता थोडंसं अजून बेसन मी यामध्ये भुरभुरते. हे बघा, बेसन घातल्यावर ही अशी भाजी झाली आहे. अशी ही म्हणजे अजून आपण परतली की थोडी अजून मोकळी होईल. आणि अजूनसुद्धा बेसन घालण्यात अर्थ नाही, कारण जास्त ती शुष्क जर झाली तर आपण तोंडी कशी लावणार. ही अशी इतपत असली ना की भाकरीला लावून खायला बरी वाटते. असं साधारण मी मीडियम चमच्यानी, म्हणजे हा स्टीलचा चमचा आपला रेग्युलर, त्यांनी 4 ते 5 चमचे मी बेसन घातलं. ही मुळ्याची पीठ पेरून केलेली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आणि ही अशी मुळ्याची भाजी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा, तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. पुन्हा आपण एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.